हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीला राज्यामध्ये लोकसभेला 30 ते 35 जागा मिळतील, शरद पवार यांचा अंदाज। 3 टप्प्यांचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं, 2 टप्पे राहिले असताना मुस्लिमांवर बोलत आहेत। जसे टप्पे जातील तसे मोदींना त्यांचं स्थान समजेल, शरद पवार यांची टीका। साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती, अजित पवारांचं वक्तव्य। तर पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, अजित पवार यांची टीका। प्यार से मांगा होता तो सब कुछ दे देते, मंत्रीपद महत्वाचं की निष्ठा, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल। पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। तर मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, प्रियांका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। तर खासदारकी वाचवण्यासाठी आरोप, शीतल म्हात्रेंचा पलटवार। प्रियांका चतुर्वेदी योग्यच बोलल्या, शिंदेंचा 50 खोक्यांचे सूत्रधार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रियांका चतुर्वेदींनी राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा पलटवार। मनसेला 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास परवानगी, एकही उमेदवार नसलेल्या पक्षाला परवानगी, भाजपला फक्त लाचारांची फौज हवी, अंबादास दानवेंसह अरविंद सावंतांची टीका। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षामध्ये कधीही झाला नाही, पर्यायांवर चर्चा झाली पण चर्चा म्हणजे निर्णय नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाल्याचं पवारांनी किमान कबूल तरी केलं, भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या, अजित पवारांचा सवाल। छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहेत, भुजबळांचे कार्यकर्ते दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या सोबत फिरतायत, आमदार सुहास कांदेंचा भर मेळाव्यामध्ये आरोप। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यामध्ये साम्य नाही, शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। अमित शहा राज्याचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही सगळे सामूहिक निर्णय घेतो, शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं वाटत नाही, पवारांचं कालचं वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं, अजित पवारांचा दावा। शरद पवार पक्ष विलिनीकरणावर सांगत असतील तर तथ्य, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झाली आहे, त्यामुळे त्यांना विलीन होण्याची गरज नाही, उदय सामंतांची टीका। शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील चुकीचं बोलले, त्यानंतर पाटलांना तुम्ही पुण्याचं बघा म्हणून सांगितलं, अजित पवारांची उघड नाराजी। सलीम गुत्तासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस, पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला, बडगुजर यांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी अजून सलीम गुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही, काल मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य, तर आज बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। 4 जून नंतर शिंदे तुरुंगात जातील, अन्यथा तडीपार होतील, संजय राऊतांची टीका। तर ठाकरे गटाच्याच जेलमध्ये जाणाऱ्यांची लिस्ट राऊतांकडे आली असेल, शिरसाटांचा पलटवार। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। नरेंद्र मोदींची 15 मे रोजी कल्याणमध्ये सभा, श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वर्धा अमरावतीला ऑरेंज अलर्ट, गारपिटीचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।